गुड आफ्टरनून स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण इरेशनल नंबर लाईनवर प्लॉट कसे करायचे ते पाहिलं. त्यामध्ये आपण √2 हा इरेशनल नंबर लाईनवर प्लॉट करून कसा करायचा ते पाहिलं. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधला फर्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.4 फर्स्ट क्वेश्चन. द नंबर √2 इज शोन ऑन अ नंबर लाईन. Steps are given to show √3 on the number line using √2. Filling the boxes properly and complete the activity. म्हणजे आपण √2 नंबर लाईनवर कसा प्लॉट करायचा हे कालच्या लेक्चरला पाहिलं. आज आपण √2 चा यूज करून √3 ऑन नंबर लाईन कसा प्लॉट करणार ते पाहणार आहोत. त्यासाठी त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. ती ॲक्टिव्हिटी पाहूया. Activity: the point Q on the number line shows the number. आता ही नंबर लाईन दिलेली आहे. या नंबर लाईनवर पॉइंट Q हा कोणता नंबर शोज करतोय? √2. आन्सर काय येणार आहे? √2. ओके. Q हा पॉइंट, √2 हा पॉइंट काय करतोय? शो करतोय. अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर line is drawn through the point Q. Point R is at unit distance from Q on the line. मग आपण काल एक युनिट डिस्टन्स पॉइंट केला होता 0 to 1. एक 1 युनिट घेतलं होतं. 1 to 2 हा नेक्स्ट युनिट असणार आहे, बरोबर. मग 0 to 1 हा 1 युनिट घेतला. त्यानंतर काय केलं? 1 वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके. 1 वर परपेंडिक्युलर ड्रॉ करून आपण पुन्हा 0 to 1 एवढं युनिट घेऊन इथे आर्क केला होता लास्ट कन्स्ट्रक्शनमध्ये आणि तिथे पॉईंट ए दिला होता. तिथून AO काढून √2 फाइंड आउट केला होता. ओके. आता आपण काय करणार आहे? √3 फाइंड आउट करायचं आपल्याला. त्यावेळेस काय करणार आपण? √2 जो पॉईंट तुम्हाला मिळालेला आहे त्या पॉईंटवर काय करणार आहे? परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. कालचं कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय केलं होतं की 0 to 1 हा 1 युनिटचं डिस्टन्स घेतलं होतं. 1 युनिटचं डिस्टन्स घेऊन 1 या पॉईंटवर काय केला होता? परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता. त्यानंतर 0 to 1 हे जेवढं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन कंपासचं टोक आपण 1 वर ठेवून आर्क केला होता. आठवते सर्वांना? त्या आर्कला आपण एक पॉईंटला नाव दिलं होतं आणि त्यानंतर O आणि हा आर्क हे काय करून घेतलं होतं? जॉईन करून घेतलं होतं. त्यानंतर कंपासमध्ये OP एवढं काय घेतलं होतं? रेडियस घेतली होती. कंपासचं टोक ओवर ठेवलं आणि त्यापासून काय काढली होती? आर्क काढली होती. ही आर्क जिथे नंबर लाईनला इंटरसेक्ट होते तिथे कोणता पॉईंट मिळाला होता आपल्याला? पॉईंट √2. ओके. त्यानंतर √2चं कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर √3चं कन्स्ट्रक्शन करताना काय करणार आहे? जो आपल्याला √2चा पॉईंट मिळालेला आहे त्या पॉईंटवर काय करणार आहे आपण? परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. ओके. त्यानंतर एक सर्टन युनिट डिस्टन्स 0 to 1 जेवढे डिस्टन्स ते घेणार. कंपासचं टोक √2 वर ठेवणार आणि वरती आर्क काढणार. अगेन O आणि R हा पॉईंट जॉईन करून घेणार. OR हे रेडियस कंपासमध्ये घेऊन एक आर्क काढणार. तो आर्क जिथे इंटरसेक्ट होईल तिथे आपल्याला काय मिळणार आहे? √3 मिळणार आहे. ओके. कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते समजले सगळ्यांना? गुड. आता त्याआधी बघूया की एक ट्रायंगल मिळाला आहे तुम्हाला. राईट अँगल ट्रायंगल ORQ फिगरमध्ये दिसतो सगळ्यांना. ORQ हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगल असल्यावर आपण कोणता थेरम यूज करतो? पायथागोरस. मग बाय पायथागोरस थेरम हायपोटेनियस स्क्वेअर. हायपोटेनियस काय तुमचा? OR. मग ORचा स्क्वेअर इज इक्वल टू RQ स्क्वेअर प्लस OQ स्क्वेअर. ओके. आता OQ हा काय असणार आहे? इथे O पासून ते पॉइंट Q पर्यंतचं डिस्टन्स किती मिळालेलं आहे आपल्याला? इथे √2. म्हणून इथे काय येणार आहे? √2चा स्क्वेअर. QR हा किती तुमचा? 1 युनिट. म्हणून इथे पुन्हा काय येणार आहे? 1. ओके. √2चा स्क्वेअर काय येतो? 2. 1चा स्क्वेअर 1. 2 + 1 इज इक्वल टू 3. लेंथ ऑफ OR आपल्याला काय मिळाला? जस्ट टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. ORचा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट OR येणार आणि 3चा स्क्वेअर रूट √3 येणार. ओके. मग आता काय करायचं आपल्याला? ड्रॉ अँड आर्क विथ सेंटर O अँड रेडियस OR. मार्क द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन
and the arc as C. The C shows the number √3. ओके, कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते समजले सगळ्यांना. लेंथ ऑफ OR √3 कशी आली ते समजली सगळ्यांना. तर आपण आता √3चं कन्स्ट्रक्शन करणार आहोत. √3 on the number line. First we draw the number line. We draw the number line. The number line starting with 0 and one certain distance. कंपास मध्ये एक सर्टन डिस्टन्स घेऊ की जे 1 युनिट असणार आहे त्याला म्हटलं 1. इथे काय प्लॉट होणार आहे 2 3. ओके, 1 2 3 सेम ॲज 0च्या लेफ्ट साईडला इकडे काय असणार आहे -1 -2. ओके, तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे √2 दाखवायचं आहे. √2 दाखवताना आपण कालचं काय करणार कन्स्ट्रक्शन करणार. फर्स्ट कन्स्ट्रक्शन करताना काय करणार आपण 1 वर परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. मग एक सर्टन डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन 1च्या लेफ्टला एक आर्क करायचा, राईटला एक आर्क. सर्वांना परपेंडिक्युलर ड्रॉ करता येतो ऑन अ गिवन लाईन. ओके, आणि यामधून जाणारी काय काढणार आहे तुम्ही एक लाईन जी काय असणार आहे तुमच्या 1 या पॉइंटला काय असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, त्यानंतर कंपासमध्ये आपण 0 to 1 म्हणजे जे 1 युनिट डिस्टन्स आपण घेतलेले आहे ते डिस्टन्स घेणार. ओके, डिस्टन्स सेम ठेवून 1 या पॉइंटवर आपण कंपासचं टोक ठेवणार आणि वरती एक आर्क काढणार. ओके, या आर्क जिथे मिळाली तिथे त्या पॉइंटला आपण नाव देऊन या. सपोज हा पॉइंट आहे A, 1 इथे पॉइंट आहे B. ओके, मग हा पॉइंट आणि 0 स्केलनी काय करून घ्यायचे जॉईन करून घ्यायचे. ओके, मग एक ट्रायंगल दिसते सर्वांना, ट्रायंगल OAB की ज्यामध्ये अँगल B हा तुमचा कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे. ओके, त्यानंतर तुम्ही काय करणार आहे कंपासमध्ये OA एवढी रेडियस घेणार. ओके, कंपासमध्ये OA एवढी रेडियस घ्यायची, कंपास ओवरच ठेवायचं आणि A मधून जाणारा काय काढायचा आर्क काढायचा. ओके, कंपासचं टोक O वर, पेन्सिलचं टोक A वर आणि तिथून जाणारा काय काढायचा एक आर्क काढायचा आहे. तिथे आपल्याला कोणता पॉइंट मिळणार आहे √2. ओके, आता आपल्याला काय दाखवायचं आहे इन हेल्प विथ √2 वी ड्रॉ द √3 ऑन अ नंबर लाईन. ओके, त्यासाठी सेम कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला. √2 वर काय करायचं आहे परपेंडिक्युलर करायचं आहे. मग तुम्ही विथ कंपासच्या साहाय्याने सुद्धा हे करू शकता. अगेन √2 जिथे मिळाला आहे तिथून एक सर्टन डिस्टन्सवर लेफ्टला एक आर्क काढा, राईटला एक आर्क घ्या. ओके, हे 2 आर्क मिळालेत तुम्हाला. ह्या 2 आर्क मधून आणि पॉइंट 2 मधून जाणारी एक काय करायची आहे लाईन. ओके, हा परपेंडिक्युलर मिळालेला आपल्याला √2 वर. मग येणं काय करणार आहे तुम्ही 0 to 1 हे जे युनिट डिस्टन्स घेतले तेवढं डिस्टन्स कंपासमध्ये घेणार, कंपासचं टोक √2 वर ठेवणार आणि इथे वरती एक आर्क काढणार. ओके, कंपासचं टोक कुठे ठेवणार आहे √2 वर. लेंथ किती घेणार आहे 0 to 1 एवढी. इथे एक पॉइंट मिळेल, त्या पॉइंटला नाव देऊया आपण पॉइंट B. पॉइंट B अँड पॉइंट O जॉईन करायचं.
समजले सगळ्यांना? इथे कितीचा अँगल फॉर्म होणार आहे? 90 डिग्रीचा. ओके. मग आता कंपासमध्ये टोक पुन्हा कुठे ठेवणार आहे तुम्ही? ओ या पॉईंटवर. रेडियस कुठपर्यंत घेणार आहे? बी या पॉईंटपर्यंत. ओके. कंपासचं टोक ओ वर, रेडियस बी पर्यंत, आणि त्यातून जाणार एक काय काढायची? आर्क. ओके. कंपासचं टोक हलवायचं नाही. कुठे ठेवणार आहे ते पॉईंट? ओवर. आर्क काढली. आर्क तुमच्या नंबर लाईनला जिथे इंटरसेक्ट होती तो पॉईंट काय असणार आहे तुमचा? √3. ओके. आले सर्वांच्या लक्षात √3 कसं काढायचं आहे ते? फर्स्ट आपण काय केलं? नंबर लाईन ड्रॉ केली. त्यानंतर 1 या पॉईंटला काय केला? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. त्यानंतर 0 to 1 एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं. कंपासचं टोक 1 वर ठेवलं. तिथून एक आर्क काढली. ती पॉईंट ए ला गेली. पॉईंट ए आणि ओ काय करून घेतला? जॉईन करून घेतला. त्यानंतर कंपासमध्ये ओ ए एवढं डिस्टन्स घेतलं. त्यानंतर काय काढली? आर्क काढली. कंपासचं टोक ओवर ठेवलेलं होतं. √2 मिळाला. √2 हा पॉईंट मिळाल्यानंतर पॉईंट 2 ला अगेन परपेंडिक्युलर ड्रॉ केला. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर परपेंडिक्युलरवर 0 to 1 हे जे युनिट डिस्टन्स आहे ते घेतलं. कंपासचं टोक √2 वर ठेवलं. अगेन एक आर्क काढला. तो आर्क अँड 0 जॉईन करून घेतले. त्यानंतर 0 वर कंपासचं टोक ठेवलं आणि तिथून एक पुन्हा काय काढली? आर्क काढली, की जी आर्क तुमच्या लाईनला ज्या पॉईंटला इंटरसेक्ट होईल तो पॉईंट काय असणार आहे तुमचा? √3. ओके. आले सर्वांच्या लक्षात? कसं सॉल्व करायचं आहे ते? गुड. तर सर्वांनी √3 ऑन द नंबर लाईन मला शो करून दाखवायचं आहे. सर्वांनी कन्स्ट्रक्शन करताना पेन्सिल, कंपास आणि एक सेपरेट पेन्सिल यांचा यूज करायचा आहे. कुणीही हाताने आर्क काढायचे नाहीत. सर्वांनी आर्क ड्रॉ करताना कंपासचा उपयोग करायचा आहे. ओके. तुमचा आजचा होमवर्क आहे. सर्वजण मला √3 ऑन नंबर लाईनवर प्लॉट करून दाखवणार आहे. ओके. थँक्यू.